पन्हाळा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची मतमोजणी मयूर बागेच्या हॉलमध्ये आज पार पडली। पन्हाळा तालुक्यात 6 जिल्हा परिषद मतदारसंघांपैकी 3 ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार तर 1 ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचा उमेदवार विजयी झाला। तसंच जनसुराज्य शक्ती पक्षाचा 1 आणि जनसुराज्य शक्ती पक्षाने पुरस्कृत केलेला 1 अपक्ष उमेदवार विजयी झालाय। दुसरीकडे पंचायत समितीच्या 12 जागांपैकी 3 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, 4 ठिकाणी शिंदे शिवसेना, 4 ठिकाणी जनसुराज्य शक्ती तर 1 ठिकाणी जनसुराज्य शक्ती पुरस्कृत उमेदवार विजयी झालाय। पन्हाळा तालुक्यातील जनतेनं राष्ट्रवादीला कौल दिल्याचं स्पष्ट झालंय। 6 जिल्हा परिषदेपैकी 3 जागा राष्ट्रवादीनं पटकावल्या आहेत। 7वे जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर जयंत प्रदीप पाटील, पोर्ले जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार भगवान पाटील आणि येवलू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रस्थापित पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यानं नाराज होऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या पूजा पाटील विजयी झाल्या आहेत। तर वर्षा राणी अरुण पाटील या शिंदे शिवसेनेच्या उमेदवार कोतोली जिल्हा परिषद मतदारसंघातून विजयी झाले आहेत। जनसुराज्य शक्ती पक्षाला कळे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या केवळ 1 जागेवर आणि जनसुराज्य शक्ती पक्षाने पुरस्कृत केलेल्या कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघाच्या 1 जागेवर अशा 2 ठिकाणी समाधान मानावं लागलंय। तसंच पन्हाळा पंचायत समितीच्या 12 जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 3 ठिकाणी विजयी झालाय। पोर्ले, 7वे आणि माले पंचायत समिती मतदारसंघातून अनुक्रमे उज्ज्वला सासने, माणिक पाटील आणि भारती पाटील विजयी झाले आहेत। तर शिवसेनेनं 4 ठिकाणी विजय खेचून आणलाय। कोतोली, बाजार भोगाव, कळे आणि वेतवडे या पंचायत समिती मतदारसंघातून शिवसेनेचे अण्णासाहेब बाळकू गायकवाड, दत्तात्रय आनंदा खोत, रवींद्र बंडू पाटील आणि अलका भिकाजी काळे विजयी झालेत। तसंच पंचायत समितीमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाच्या 4 जागा आणि जनसुराज्य शक्ती पक्षानं पुरस्कृत केलेली 1 जागा अशा 5 ठिकाणी पक्षाला यश मिळालंय। त्यामध्ये येवलूज, वाघवे, वाडी रत्नागिरी आणि कोडोली पूर्व या ठिकाणी वैशाली अडनाईक, शोभा पाटील, मनीषा पाटील आणि रणजित शिंदे यांचा समावेश आहे। तसंच कोडोली पश्चिम मतदारसंघातून जनसुराज्य शक्ती पुरस्कृत मोहन चोपडे विजयी झालेत। एकूणच पन्हाळा तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये बऱ्याच ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत। पन्हाळा पंचायत समितीमध्ये सन 1997 पासून म्हणजेच साधारणपणे 30 वर्षांपासून जनसुराज्य शक्ती पक्षानं मधला 1-2.5 वर्षाचा कालावधी सोडला तर अखंड सत्ता ताब्यात ठेवली होती। परंतु या वेळेला त्यांना केवळ 4 जागांवर आणि पुरस्कृत केलेला 1 अपक्ष उमेदवार अशा 5 जागांवर समाधान मानावं लागलंय। त्यामुळे सत्ता स्थापनेमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाला कितपत महत्त्व मिळेल हा मोठा प्रश्न आहे। त्याचबरोबर पन्हाळा तालुक्यात जिल्हा परिषदेसाठी 6 जागांपैकी केवळ 1 जागेवर जनसुराज्य शक्ती पक्षाला समाधान मानावं लागलंय।